मिरकरवाडा बंदराचा विकास टप्पा 2चा शुभारंभ येत्या आठवडाभरात या ठिकाणी होणार आहे। मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवताना मत्स्य विभाग हा चर्चेमध्ये आला होता। याच ठिकाणी जवळपास 300हून अधिकची अतिक्रमण जी होती ती मत्स्य विभागाने या ठिकाणी 2 ते 3 दिवसांमध्ये हटवलेली होती आणि त्यामुळेच हा मिरकरवाडा जो बंदर आहे ते या ठिकाणी चर्चेत आलं होतं। मात्र आता मिरकरवाडा बंदरासाठी 113 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केलेली पाहायला मिळते आहे। मिरकरवाडा बंदराचे रुपडे यामुळे पालटणार आहे। यापूर्वी टप्पा 1 मधून मिरकरवाडा बंदरासाठी 74 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आलेला होता। दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी आता प्रत्यक्ष 22 कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्याशिवाय इतर जो निधी आहे तो सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। यात लाट विरोधी संरक्षक भिंत बांधणं, गाळ काढणे, लिलावगृह, अंतर्गत रस्ते अशांचा विकास या मिरकरवाडा टप्पा 2 मध्ये या ठिकाणी येणार आहे। मात्र सध्या तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जी अतिक्रमण होती ती भुईसपाट झालेली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे हे सुद्धा या ठिकाणी चर्चेत आलेले होते आणि त्यानंतर आता या मिरकरवाडा बंदराचा विकासाचा टप्पा 2 या ठिकाणी होणार आहे आणि या विकासासाठी आलेल्या सरकारकडून पैशाचा शुभारंभ आहे या सगळ्या विकास कामांचा तो येत्या आठवडाभरात या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर येते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।